नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टोल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आय.टी.आय. शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनच्या माध्यमातून गॅस वेल्डिंग संदर्भात माहिती पाहणार आहोत. गॅस वेल्डिंग या संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहणार आहोत. तर प्रस्तावना इंट्रोडक्शन. तर यापूर्वी आपण आर्क वेल्डिंग संदर्भात माहिती पाहिलेली आहे. गॅस वेल्डिंग पद्धतीत जोड तयार करताना लागणारी उष्णता ही ऑक्सिजन गॅसद्वारे दिली जाते. यामध्ये धातूच्या जोडाच्या भागावर फिलर रॉड वितळवून जोड दिला जातो. गॅस वेल्डिंगमध्ये ॲसिटिलीन गॅसच्या बरोबर इतर गॅस सुद्धा वापरतात. गॅसचे ज्वलन घडवून आणण्यासाठी ऑक्सिजन गॅसची मदत घेतली जाते. वेल्डिंग टॉर्चमध्ये ऑक्सिजन व ॲसिटिलीन गॅसचा योग्य एकत्रितरित्या प्रभाव दिला जातो. याला जाळून ऑक्सिॲसिटिलीन फ्लेम निर्माण केली जाते. तर यामध्ये अशा प्रकारचे ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर असतात. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या वरती रेग्युलेटर दाखवलेले आहे. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर की आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन गॅस सिलेंडर दाखवलेला उभा. त्याच्यानंतर चेनिंग अरेंजमेंट या ठिकाणी या ट्रॉलीमध्ये एक साखळीच्या सहाय्याने त्याला चेन लावलेली आहे, म्हणजे साखळी लावलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे. या ठिकाणी गॉगल दाखवलेला आहे. त्याच्यानंतर फ्लेम पेटवण्याकरता स्पार्क लायटर, ॲसिटिलीन गॅस सिलेंडर दाखवलेले आहे. एका बाजूला ऑक्सिजन, एका बाजूला ॲसिटिलीन सिलेंडर, रिझॉल्व्ड ॲसिटिलीन गॅस सिलेंडर. त्याच्यानंतर वेल्डिंग फ्लो पाईप असतात, 2 फ्लो पाईप, ऑक्सिजनचा एक, ॲसिटिलीनचा एक. ऑक्सिजन रबर होज पाईप म्हणतो आपण त्याला, ॲसिटिलीन होज पाईप, रबर ॲसिटिलीन होज पाईप, अशी 2 पाईप आहेत. आणि खालच्या बाजूला 2 व्हीलची ट्रॉली दाखवलेली आहे. तर त्यामध्ये वेल्डिंग टॉर्च अँड ब्लो पाईप या ठिकाणी ही वेल्डिंग टॉर्च आणि हे अशी वेल्डिंग ब्लो पाईप दाखवलेली या ठिकाणी. एक ॲसिटिलीन सिलेंडर दाखवलेला आहे, कमी साईजचा, आणि ऑक्सिजनचा मोठ्या साईजचा. त्या ऑक्सिजनचा ब्लॅक कलरचा सिलेंडर असतो आणि ॲसिटिलीनचा मरून कलरचा सिलेंडर. तर या अनुषंगाने आपण वेल्डिंग टॉर्च आणि ब्लो पाईप संदर्भात माहिती पाहणार आहोत. गॅस वेल्डिंगमध्ये ज्या उपकरणातून ज्वाला निघत असते त्यास वेल्डिंग टॉर्च असे म्हणतात. तर ही वेल्डिंग टॉर्च ज्या उपकरणातून ज्वाला निघत असते त्यास वेल्डिंग टॉर्च असे म्हणतात. ज्वाला ही योग्य गॅसचे ऑक्सिजन बरोबर मिश्रणाने तयार होत असते. फ्लेमच्या सहाय्याने जोडाव्याच्या जॉबला आवश्यकतेनुसार गरम करताना फ्लेमला कमी किंवा जास्त करण्यास रेग्युलेटर लावलेले असतात. टॉर्चच्या मागील भागात 2 होज पाईप लावण्यासाठी मागच्या बाजूला हे 2 पाईप लावण्याकरता या ठिकाणी त्या टॉर्चच्या मागच्या बाजूला 2 होज पाईप लावण्याकरता 2 व्हॉल्व लावलेले असतात. ऑक्सिॲसिटिलीन वेल्डिंगमध्ये एक पाईपद्वारे ॲसिटिलीन व दुसऱ्या पाईपद्वारे ॲसिटिलीनचा पुरवठा या ठिकाणी या अशा 2 पाईपद्वारे, एका पाईपद्वारे ऑक्सिजन आणि एका पाईपद्वारे ॲसिटिलीनचा पुरवठा केला जातो. ऑक्सिजनसाठी वापरला जाणारा होज पाईप हा काळ्या रंगाचा, ऑक्सिजनसाठी हा ब्लॅक काळ्या रंगाचा, तर ॲसिटिलीनसाठी हे उपयोगात येणारा होज पाईप लाल म्हणजे कडक तपकिरी मरून रंगाचा असतो. या दोन्ही गॅसच्या प्रवाहाला नियंत्रित करण्याकरता टॉर्चवर वेगवेगळे रेग्युलेटर या ठिकाणी टॉर्चवर वेगवेगळ्या प्रकारचे रेग्युलेटर लावलेले असतात. मिक्सिंग चेंबरमध्ये दोन्ही गॅस एकत्र येत असतात. या मिक्सिंग चेंबरमध्ये दोन्ही गॅस या ठिकाणी
6 नंबरचा भाग आहे मिक्सिंग चेंबर. त्यामध्ये दोन्ही गॅस एकत्र येत असतात. टॉर्चच्या टीप जवळ स्पार्क लायटर द्वारे त्या टीप जवळ ठिकाणी अशा प्रकारचा स्पार्क लायटर अशा स्पार्क लायटरच्या द्वारे गॅस जाळून तसेच रेग्युलेटरच्या सहाय्याने प्रवाह नियंत्रित करून टॉर्चला ज्वलनशील करता येते केले जाते. या टॉर्चच्या टीप उच्च तापमानचालक धातू म्हणजे तांबे या धातूपासून बनवतात. ब्लो पाईप सेटचं नोझल हे असे साधन आहे की याच्या हँडलमध्ये ॲसिटिलीन इनलेट कनेक्शन याच्यामध्ये ॲसिटिलीन इनलेट कनेक्शन ॲसिटिलीनसाठी लेफ्ट हँड थ्रेड तर ऑक्सिजन इनलेटसाठी राईट हँड थ्रेडचा वापर केलेला असतो. याला कंट्रोल व्हॉल्व ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन वाहण्यासाठी जोडलेले असतात. मध्ये गॅस मिक्सिंग चेंबर आणि टोकाच्या पाईपच्या भागाला नोझल जोडलेले असते. याचा वापर ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन गॅसचे मिक्सिंग करून योग्य अशी ऑक्सिॲसिटिलीन फ्लेम तयार करतात. लहान किंवा मोठी ज्योत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मापाचे बदलता येणारे नोझल वापरतात. स्पार्क लायटर याचा वापर गॅस पेटवून ज्योत बनवण्याकरता करतात. यावर फाईल सारखे कट असलेला मेटल सरफेसवर फ्लीट लायटर त्या सहाय्याने खड्डा तयार करून त्या ठिकाणी आता या स्पार्क लायटरच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना तर या स्पार्क लायटरचा वापर करून गॅस पेटवून ज्योत बनवण्याकरता त्याचा वापर होतो. यावर फाईल सारखे कट याच्या पुढच्या भागाला फाईल सारखे कट असलेला मेटल सरफेसवर फ्लिंट लायटर घासल्यासारखा करून ठिणगी किंवा स्पार्क हा तयार केला जातो. त्यामुळे ज्योत आपल्याला ऑक्सिॲसिटिलीन सारखी ज्योत तयार करता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ट्रॉली फॉर सिलेंडर. तर या ठिकाणी ही ट्रॉली दिसते आपल्याला सिलेंडर ट्रॉली. तर ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर समपातळीत ठेवण्यासाठी या ट्रॉली फॉर सिलेंडर म्हणजे ट्रॉलीचा उपयोग होतो. ट्रॉलीच्या मदतीने सिलेंडर सुलभतेने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. अशी ही ट्रॉली 2 व्हील किंवा 3 व्हील सिलेंडर ट्रॉलीचा वापर प्रामुख्याने केला जातो. या आकृतीमध्ये 2 व्हील ट्रॉली दाखवलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ऑक्सिजन सिलेंडर. आता आपण पाहिले की यामध्ये एक ऑक्सिजन आणि एक ॲसिटिलीन सिलेंडर दाखवलेला असतो. तर ऑक्सिजन सिलेंडर गॅस वेल्डिंग साठी लागणारा ऑक्सिजन गॅस हा सिलेंडरमध्ये 120 ते 150 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर या दाबाने भरला जातो. सिलेंडरची क्षमता 7 मीटर स्क्वेअर इतकी असते. 99.9% शुद्ध गॅस यामध्ये भरलेला असतो. सिलेंडरचा रंग या ऑक्सिजन सिलेंडरचा रंग काळा ब्लॅक अशा प्रकारचा असतो. ऑक्सिजन सिलेंडर व्हॉल्वचे थ्रेड राईट हँड स्वरूपाचे असतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डिझॉल्व्ड ॲसिटिलीन सिलेंडर. त्या ठिकाणी हा ॲसिटिलीन सिलेंडर छोट्या साईजचा दाखवलेला आहे. तर डिझॉल्व्ड ॲसिटिलीन सिलेंडर गॅस वेल्डिंगसाठी लागणारा ॲसिटिलीन गॅस हा या सिलेंडरमध्ये 15 ते 16 kg प्रति सेंटीमीटर स्क्वेअर या दाबाने भरला जातो. या सिलेंडरची क्षमता 7 मीटर घन इतकी असते. ॲसिटिलीन सिलेंडर व्हॉल्वचे थ्रेड लेफ्ट हँड असतात. तर याच्या तळाला 100 अंश सेंटीग्रेड तापमानाला वितळेल असा सेफ्टी प्लग बसवलेला असतो.
सिलेंडरमध्ये ऍसिटोन मध्ये वितळलेल्या स्थितीत असतो, म्हणून या सिलेंडरला BH सिलेंडर असे देखील संबोधतात. त्यानंतर ऑक्सिजन प्रेशर रेग्युलेटर अशा प्रकारचे रेग्युलेटर असतं. तर रेग्युलेटर ऑक्सिजन प्रेशर रेग्युलेटर, तर ऑक्सिजन प्रेशर रेग्युलेटरचे काम सिलेंडर मधील उच्च दाबाच्या गॅसवर नियंत्रण ठेवून कामासाठी योग्य दाबाने अखंड एकसारखा गॅसचा पुरवठा करणे. ऑक्सिजन रेग्युलेटर कनेक्शनसाठी राईट हँड थ्रेड त्यावर असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऍसिटिलीन रेग्युलेटर. ऍसिटिलीन रेग्युलेटर, तर ऍसिटिलीन रेग्युलेटर या ठिकाणी हे रेग्युलेटर दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळते. ऍसिटिलीन रेग्युलेटर चा वापर ऑक्सिजन रेग्युलेटर प्रमाणे गॅसच्या ब्लो पाईपसाठी नियंत्रित अखंड गॅसचा पुरवठा करण्याकरता केला जातो. या रेग्युलेटरचे कनेक्शन लेफ्ट हँड थ्रेडचे असते. रेग्युलेटर पटकन ओळखता यावे याकरता नटाच्या कॉर्नरवर व्ही काच, या नटाच्या नट असतो खालच्या बाजूला, त्याच्या नटाच्या कॉर्नरवर व्ही काच पाडलेली असते. त्यानंतर रबर होज पाईप. रबर होज पाईप, आता या ठिकाणी हे होज पाईप दाखवलेले ऑक्सिजनचा होज पाईप आणि हा ऍसिटिलीनचा होज पाईप. तर प्रेशर म्हणजे रबर होज पाईप कनेक्शन रेग्युलेटर पासून ब्लो पाईप पर्यंत दाबाने गॅस वाहून नेण्यासाठी रबर पाईपचा प्रामुख्याने वापर करतात. या पाईप मजबूत कॅनव्हास रबरापासून बनवलेल्या असतात. ऑक्सिजनसाठी प्रामुख्याने काळ्या रंगाची होज पाईप, तर ऍसिटिलीनसाठी मरून रंगाची होज पाईप वापरतात. ऑक्सिजनसाठी राईट हँड थ्रेड युनियन नट वापरतात, तर ऍसिटिलीनसाठी लेफ्ट हँड थ्रेड युनियन व त्या नटावर व्ही काच पाडलेली असते. अशा प्रकारे ही माहिती रबर होज पाईपच्या अनुषंगाने आपण पाहिली. त्यानंतर ब्लो पाईप, नोझल अँड नोझल. ब्लो पाईप अँड नोझल, तर रेग्युलेटर कडून आलेल्या उच्च दाबाच्या गॅसवर नियंत्रण ठेवून दोन्ही गॅसचे, ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन या दोन्ही गॅसचे योग्य प्रमाणात मिश्रण करून फ्लेम तयार करण्याकरता ब्लो पाईप वापरतात. कामाच्या आवश्यकतेनुसार छोटी किंवा मोठी फ्लेम तयार करण्याकरता वेगवेगळ्या साईजची बदलता येणारी नोझल टिप्स, यासाठी हे पुढचे टिप्स नोझल या ठिकाणी बदलता येणारे उपलब्ध असतात. तर हे नोझल कॉपर आलॉय पासून तयार केलेले असतात. नोझलवर नंबर पंच केलेला असतो. या नोझलवर नंबर पंच केलेला असतो. तर या ठिकाणी हे नोझल दाखवलेले, एक हँडल आहे, 2 नंबर ऍसिटिलीन इनलेट कनेक्शन आहे, हे 2 नंबर ऍसिटिलीन इनलेट कनेक्शन, 3 नंबर ऑक्सिजन इनलेट कनेक्शन वॉल, 4 नंबरचा पार्ट आहे खालच्या बाजूला ऍसिटिलीन कंट्रोल व्हॉल्व, 5 नंबर ऑक्सिजन कंट्रोल व्हॉल्व वरच्या बाजूला, 6 नंबर मिक्सिंग चेंबर आहे या ठिकाणी, आणि 7 नंबर नेक पाईप विथ नोझल. अशा प्रकारची माहिती दाखवलेली आहे. त्यानंतर काही टूल्स यामध्ये वापरले जातात. त्यामध्ये टूल्समध्ये प्रामुख्याने स्पॅनर आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, हे जे सिलेंडर 2 प्रकारचे असतात, ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन, आणि त्यावर तर दोन्ही बाजूची तोंडी असलेला स्पॅनर फोर्ज्ड व्हॅनेडियम स्टील पासून हा तयार केलेला असतो. असा स्पॅनर तयार केलेला असतो फोर्ज्ड व्हॅनेडियम स्टील पासून. याचा उपयोग चौकोनी किंवा षटकोनी नट खोलण्याकरता या ठिकाणी या सिलेंडरच्या वरती हे रेग्युलेटर त्या ठिकाणी तो नट खोलण्याकरता वगैरे घट्ट करण्याकरता त्याचा वापर होतो. त्यानंतर सिलेंडर की, या ठिकाणी सिलेंडर की आपण अगोदर पाहिले. या ठिकाणी ही सिलेंडर की, या ठिकाणी ही सिलेंडर की दाखवलेली या ठिकाणी. तर या सिलेंडर कीच्या संदर्भात आपण माहिती पाहत असताना
सिलेंडर की, सिलेंडर सॉकेट, व्हॉल्व खोलण्याकरता व बंद करण्याकरता या कीचा वापर केला जातो. रेग्युलेटरकडे गॅस जाणे व बंद करण्याकरता या सिलेंडर कीचा वापर प्रामुख्याने करतात. त्याच्यानंतर टीप क्लिनिंग, हे पुढचे टीप क्लीन करण्याकरता या ठिकाणी टीप क्लिनिंग, वेल्डिंग टीप तांब्याच्या धातूपासून, हा जो वेल्डिंग टिप्स असतात ते तांब्याच्या धातूपासून बनवलेले असतात. या नोझल टीप वरून पडल्यास नोझल छिद्रात मोल्टन मेटल कण अडकल्यास किंवा कठीण धातूच्या तारेने घासल्यास खराब होऊ शकते. टीप क्लीनर नोझल शीट सोबत टीप क्लीनर शीट हा टीप क्लीनर शीट दिलेला असतो. अशा प्रकारे टीप क्लिनिंग संदर्भातली माहिती. त्यानंतर चिपिंग हॅमर, चिपिंग हॅमर तर वेल्डिंग केल्यानंतर वेल्ड बीट्स वर येणारे स्लॅग काढणे व जॉबच्या पृष्ठभागावरील स्प्लॅटर काढण्याकरता या चिपिंग हॅमरचा वापर केला जातो. याचे एक टोक छन्नीप्रमाणे, आता खालचं टोक छन्नीप्रमाणे चिजलप्रमाणे, तर दुसरे टोक टोकदार अशा प्रकारचे असते. त्याच्यानंतर कार्बन स्टील वायर ब्रश, कार्बन स्टील वायर ब्रश यावरील गंज, ऑक्साईड, रंग साफ करण्याकरता या वायर ब्रशचा उपयोग करतात. वेल्ड बीड्स ऑक्साईड साफ करून त्याच बीडवर दुसरे बीड मारण्यापूर्वी कार्बन स्टील ब्रशचा वापर केला जातो. टॉंग पक्कड, टॉंग्स तर गरम धातू पकडण्यासाठी उचलून बाजूला ठेवण्याकरता या टॉंग म्हणजे सांडशीचा उपयोग करतात. त्यानंतर सेफ्टी गॉगल, तर डोळ्याच्या संरक्षणासाठी सेफ्टी गॉगलचा वापर करतात. याची फ्रेम बॅकेलाइट पासून तयार केलेली असते. यामध्ये पारदर्शक काचा बसवलेल्या असतात या सेफ्टी गॉगलमध्ये. त्यानंतर वेल्डिंग गॉगल, तर गॅस वेल्डिंग व कटिंग काम करताना निघणाऱ्या तीव्र प्रकाशापासून किंवा किरणांपासून व ठिणग्यांपासून डोळ्याच्या संरक्षणाकरता वेल्डिंग गॉगलचा वापर हा केला जातो. त्यानंतर ॲप्रॉन, या ठिकाणी ॲप्रॉन वेल्डिंग कारागिराच्या ड्रेस संदर्भात किंवा युनिफॉर्म लेग गार्ड आहेत या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर ॲप्रॉन दाखवलेला आहे. हातामध्ये हँड ग्लोव्ज आहेत, कॅप विथ स्लीव दाखवलेली या ठिकाणी. तर ते ॲप्रॉन, तर कामगाराच्या छातीचं, या पुढच्या छातीचं पोटाचे उष्णतेपासून संरक्षण होण्याकरता या ॲप्रॉनचा काय केला जातो, वापर होत असतो. त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज त्या ठिकाणी हे ग्लोव्ज दाखवले, हँड ग्लोव्ज तर हाताच्या रक्षणाकरता, वेल्डरच्या हाताच्या रक्षणाकरता हे हँड ग्लोव्ज जोडीने मिळतात. असे हँड ग्लोव्ज क्रोम लेदर पासून बनवलेले असतात. त्याच्यानंतर स्लीव्ज, या ठिकाणी हातामध्ये स्लीव्ज असतात. या स्लीव्ज दोन्ही हाताचे, वेल्डरच्या दोन्ही हाताचे खांद्यापासून मनगटापर्यंत संरक्षण होण्याकरता या स्लीव्हचा वापर होतो. त्यानंतर स्लीव्ह नंतर लेगिन्स, या ठिकाणी पायाचे लेगिंग, पायाच्या संरक्षणासाठी चामड्यापासून बनवलेल्या लेगिंगचा वापर करतात. त्यानंतर कॅप, डोक्याच्या संरक्षणासाठी चामड्याच्या मटेरियलपासून बनवलेल्या कॅपचा, टोपीचा वापर वेल्डरचा काम करताना संरक्षण म्हणून केला जातो. त्याच्यानंतर सेफ्टी शूज, चामड्यापासून बनवून याला रबराचे सोल असतात. पायाच्या संरक्षणासाठी या सेफ्टी शूजचा वापर होत असतो, केला जात असतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या गॅस वेल्डिंग लेसनच्या माध्यमातून माहिती पाहत असताना आज आपण यामध्ये गॅस वेल्डिंग इंट्रोडक्शन, त्यानंतर वेल्डिंग टॉर्च अँड ब्लो पाईप, गॅस वेल्डिंग इंट्रोडक्शन, वेल्डिंग टॉर्च अँड ब्लो पाईप, स्पार्क लायटर ज्योत पेटवण्याकरता, ट्रॉली फॉर सिलेंडर वाहण्याकरता, ऑक्सिजन सिलेंडर, त्यानंतर ऑक्सिजन नंतर डिझेल ॲसिटिलीन सिलेंडर, ऑक्सिजन प्रेशर रेग्युलेटर, ॲसिटिलीन रेग्युलेटर, रबर होस पाईप, दोन्ही
गॅस करता ब्लो पाईप अँड नोझल. त्या टूल्समध्ये स्पॅनर्स, सिलेंडर की, टीप क्लिनिंग, चिपिंग हॅमर, कार्बन वायर ब्रश, टॉंग्स, सेफ्टी गॉगल, वेल्डिंग गॉगल, एप्रॉन, हँड ग्लोव्ज, स्लीव्ज, लेगिन्स, कॅप आणि सेफ्टी शूज या मुद्द्याच्या अनुषंगाने आज आपण ह्या गॅस वेल्डिंग लेसनमध्ये माहिती पाहिली. आजचा हा गॅस वेल्डिंग संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.